लाडचे भेटेचो थोडा आग सरको कोणती आग सरको आग सरको एवढी नाही म्हण क्या आग सरको बरोबर आले पुढे सरका बाई थोडस मागच्या जागा पुढे काकुळती तो हरी क्षणभरी निवडिता तुमची माज लागली सवे ठाईचे नवे नहो गडी अनेक बोलावी की फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नोगडी भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली देव तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नोगडी देवाधिदेवा जगत्प्रिय जीवा परिशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे प्रेम काही कळा ग्रामदेवत मागुले यांच्या समोर जगदंबेच्या समोर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर आज आपल्या परतवाडीमध्ये परतवाडी तांडा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संगीत तुलसी रामकथा ज्ञानयज्ञ हरिभक्तीपरायण रामायणाचार्य सतीजी महाराज यांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात। समारोपाचा प्रसंग आहे। व्यासपीठावरील उपस्थित सर्व संत महंत महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबा यांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला
सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु उभं राहिले. भगवान श्रीकृष्णाचं आणि गोपाळांचं जे स्नेह आहे, जे प्रेम आहे, ते किती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. जिथं जागा असेल तिथं बसून घ्या, समोर काही येण्याचा प्रयत्न करू नका, शांतता राखा, छोटे छोटे मुलं बाळ सांभाळा. जमत असेल, अडचण नसेल तर मोबाईल स्विच ऑफ करा किंवा सायलेंट करा. दुकानदार, गाड्यावाले सगळे शांतता बाळगा. 12:30 वाजून गेले. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कीर्तन करेन, लय वेळ घेणार. तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमची प्रसन्नता जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करेन. मी आमच्या तुकाराम बापूला म्हणलो, त्या जुन्या महिला मंडळ नाहीत का म्हणलं, याडी त्या आशा एक दिसन. मला बायकोला फोटो दाखवायचा होता, मी कंडियावर गेलतो बघ म्हणून. आहे का कोणी तशी बाई अशी ती जुनी याडी? कुठे एवढी अजून एवढी अजून आहे का जुनी याडी? असं पांबडे पांबडे कुठ पांबडे एवढी आजू बाबा आमचं आजो याडी 4-5 जण या. मला बायकोला फोटो दाखवायचा आहे हो. मी कट्यावर जातो म्हणून बघ आमचा कसा थाट असते. गाडी बैलवाल्याने कशी गाडी सजून आणली होती पाहिली का तुम्ही? किती आनंद होता. विठारा विठारा
कुठं भेटू विठाला विठाला आपली संस्कृती आहे, आपला स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान इतिहासामध्ये कालाच्या ओघामध्ये आपली संस्कृती जतन करण्याकरता या माय माऊलीने परंबापुला म्हणलं हायचा का नाही, आता राहायच्या नाही आल्या विठाला विठाला आज आपण एवढ्या लांबून लांबून या ठिकाणी आलेला आहात. जास्तीत जास्त मी अर्धा पाऊण तास बोललो. जास्त भूक लागले असतं तर ह्याच्यापेक्षा कमी तरी किती करू, एखादा घंटा बोलू का, एखादा तास बोलू, नाराजी नाही तुमची, मोठा नाश्ता करून आलात का विठाला विठाला काकुळती तो हरी क्षणभरी निवडिता तुमची माज लागली सवे ठाईचे नवे न हो गडी. भगवान श्रीकृष्णाचे जे सवंगडी होते, गायी वळणारे जे बालमित्र होते, त्यांचा भगवंतावर किती जीव होता, देवावर किती भावना होती, किती श्रद्धा होती, किती प्रेम होतं. देव त्यांच्या माग 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 जायचे. आता मला तुम्हाला इथं बसलेल्या मंडपातल्या मंडळीला प्रश्न विचारायचे 4-2. जीवानं देवाकडे जावं का देवानं जीवाकडे यावं? जीवानं. तुम्ही मंदिरात आला तर मारुतीला तुमच्या घरला येते दर्शन द्यायला, देवाच्या दर्शनाला यावं लागतं. जीवानं देवाकडे जावं. परंतु काय गोकुळातल्या लोकांचं कौतुक सांगू मी तुम्हाला, त्यांना देवाकडे जायची गरज पडली नाही. सुख येतो घराला नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. जीवानं देवाकडे जावं असा प्रवास, असा प्रवाह असताना गोकुळातल्या लोकांची काय पुण्याई होती कोणास ठाऊक, काय देवावर भावना होती कोणास ठाऊक. त्यांना देवाकडे जायची गरजच पडली नाही. मग देवच गोकुळात आले.
आला घरा नंदाची या मामा धन्य त्याच्या दैवा देव आले. जगद्गुरु तुकोबारायांनी गोकुळातल्या गावकरी मंडळीच्या दैवाचं वर्णन केलं. दैव काय भाग्यवान असतील म्हणले, ज्या देवाची भेटगाठ होत नाही. भेटावा म्हणून काही लोकांनी जीवाचं रान केलंय, पण त्यांना तो देव भेटत नाही. योगीशिन ताती साधन कपाटी परी नाही भेटी जानी म्हणे. योगी लोक हिमालयामध्ये जाऊन त्या बर्फामध्ये उग्र तप करतात आणि त्या तपश्चर्येचा हेतू एकच आहे. त्यांना काय पाहिजे? कोणाची भेट पाहिजे? भगवंताची भेट पाहिजे. पण तरी सुद्धा ती अशक्य आहे म्हणा. एवढी देवाची भेट दुर्मिळ आहे, परंतु तो परमात्मा काय गोकुळाच्या, आता जास्त काय सांगायचं, काय बाळकिल्लीमध्ये सगळं तेच वर्णन आहे ना. काय गवळी याच्या होत्या पुण्यराशी आणि कत्या म्हैसी गाई पशु महाराज तुकाराम महाराज त्या गवळ्याला गोपाळाला तर पुण्यवान समजिल, पण कोणाला पुण्यवान समजिल? त्या गाईला म्हशीला सुद्धा पुण्यवान समजिल ज्यांच्यावर देवाचा हात पडते. म्हणजे का तुम्ही सामान्य समजता का? त्यांना सांगा बरं तुम्ही काय भाग्यवान असतील ते सगळे ते ढोरं वाचलं सुद्धा. काय पुण्यशिवाय नाही. आता खरं सांगा तुम्ही, आता सगळे लोक आषाढी वारीला आलेले आहात. आषाढी वारी केलीच आहे जवळजवळ लोकांनी. पाहिली तर असेल टीव्हीला तर पाहिली. 2च घोडे असतात ज्ञानोबाराच्या दिंडीमध्ये. किती? 2 घोडे. त्या घोड्याचं किती पुण्य असेल तुम्ही सांग. संपूर्ण ज्ञानोबाराचा सोहळा त्या घोड्याच्या पाया पडण्यासाठी काय करत? दुर्मणी. आम्हाला दर्शन झालं पाहिजे. काय 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 साड्या भोळ्या बाया त्याचे केस उपटी, केस घरला न्याचा म्हणजे माझ्या लेकराच्या कमरला बांधायला लात घालीन. काही बी करी जाऊ नये तसं येड्यासाठी दर्शन घेत जा. ते घोड्याच आणि पंढरपुरात घोडे मामानं टांग्याला कशाला? एका टांग्यात किती माणसं? 10-12 माणसं. लाता आहेत त्याला, लाता. ते टांगा हाणाला काय करते? त्याला लात मारते. ते घोडच आहे. आणि ज्या ज्ञानोबाराच्या पादुकाच्या घोड्याच्या पाठीवर ते घोडच आहे. त्याची लात जरी लागली तर लोक प्रसाद काय म्हणते? प्रसाद आहे. अजून बोलू का? रिंगण संपल्यावर आपले माणसं त्याच्या पायाखालची माती कपाळाला लावतात. काय पुण्य हे तुम्ही सांगा. परतवाडीतले माणसं हे पुण्याशिवाय नाहीये. आणि म्हणून गोपाळ गवळणी काय पुण्य असतील काय सांग. त्यांच्या पूर्व पुण्य कोण लेखा त्यांच्या पूर्व पुण्या कोण लेखा करी जी तो मुरारी खेळविला. काय भाग्यवान असतील, काय पुण्यवान असतील ते गवळणी गोपाळ. त्यांच्या पुण्याचा मोजमाप, त्यांच्या पुण्याची मोजमाप होणं शक्य नाही. आणि म्हणून त्या गोपाळांच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराला आजले कौतुक वाटलं. काय कौतुक वाटलं? देवाच्या माग जग लागलंय आणि देव कोणाच्या माग लागलं?
त्या गोपाळाच्या माग काय परमार्थ असेल हो त्यांचा? त्या गोपाळांचं, त्या गोकुळातल्या लोकांचं वर्णन असं आहे, परमार्थाशिवाय दुसरं काही करीत नव्हते ते. शरीरानं नाम मात्र संसार करायचे, शरीरानं संसारातली कामं करायचे आणि मनातून परमार्थ करत होते. आणि त्या परमार्थाचा परिणाम असा झाला, ते देवाला आवडायला लागले. माझी भूमिका अशी आहे, पहिला सुरुवात मी अशी केली होती, जीवानं देवाच्या मागे लागावं का देवानं जीवाच्या मागे लागावं? तसं नाही समजायचं तुम्हाला. गंगेनं समुद्राकडे जावं का समुद्रानंच गंगेकडे यावं? उजड का नाही उजड का? आता तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्याने शाळेत जावं का शाळेनं घरला यावं? बघा ह्याला सुद्धा कळायला. आता ह्याला विचारतो, शेतकऱ्यानं शेतीकडे जावं का शेतीनंच घरला यावं? शेतीकडे जावं. हे इतकुले वासर उत्तर द्यायला. तुम्हाला गेल्याशिवाय काय पर्याय? शेताकडे शेत घरला येत असते. तुम्हाला शाळेत गेल्याशिवाय काय पर्याय? शाळा घरला येत असते का? नाही येत. तुम्हाला जावं लागते. आता मला तुम्हाला विचारायचंय, जीवानं देवाकडे जावं का मग देवानं घरला यावं? देवानं तुमच्या घरी यायला तुम्ही इतके मोठे आहेत का? इतके मोठे आहेत का? देवानं आमच्या घरला यावं जागीरदार आहेत का? काय कमाल आहे? आपल्यालाच देवाकडे जावं लागते. आपल्याला देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. परंतु काय सांगू तुम्हाला, परमार्थामध्ये एवढी सवलत आहे, एवढी सवलत आहे, जागेवर जर खरं निक भजन केलं ना, देव म्हणले तुम्ही कुठं जाऊ नका, मीच तुमच्यापर्यंत. ताईच पै सोनी एक चित्त आवडी अनंत आळवावा. जागेवर बसून जरी भजन केलं तर आमच्या परमार्थामध्ये असे हजारो उदाहरण येत. साधू संत देवाकडे गेले नाही, देवच साधू संताकडे आले. असं उदाहरण आमच्याकडे फार मोठ्या संतांचं. सावतामाळी महान संत होऊन गेले. सावतामाळी 27 किलोमीटर लांब आहे त्याचं पंढरपूरून गाव. सरपंच किती लांब? जर जायचं ठरवलं माणसानं तर सरसर गेल्यावर एका दिवसात नाही जा, एका दिवसात पंढरपूर जाऊन यायचं माणूस. पण एकदाही सावता महाराज दर्शनाला गेले नाहीत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या. बसलेली माणसं म्हणते महाराज ते देवाला मानित नव्हते का? देवाला मानित नव्हते, देवाशिवाय शब्दच नव्हता त्यांचा. सावता महाराजाचं चरित्र वाचा तुम्ही, मग कळत ना काय देव देव केलं, काय परमार्थ केला. मग त्या परमार्थाचं स्वरूप असं होतं, केवळ देवळातच देव आहे असं नाही, तर जगामध्ये जे दिसतंय ते देवाचंच स्वरूप आहे असं समजून त्यांनी देवदेव केला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. काय दुसरं काय पुढं? ऊस गाजर रताळू, अवघा झाला गोपाळू. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी भुविला गळा. काय सावता महाराजांनी परमार्थ केला, त्या परमार्थाचं स्वरूप सांगतो मला. देवाला
पंढरपूर सोडून आरणला येऊन सावता महाराजाला दर्शन द्यावं लागतं. नुसतं दर्शन नाही, मग सावता महाराजाच्या परमार्थाची परीक्षा पाहिली तर सावता महाराजांना भिड्यानं माणूस छाती चिरली, खुरप्यानं छाती चिरली आणि छातीमध्ये पांडुरंगाचं दर्शन करून दाखविलं. हे ओरिजिनल परमार्थ. अन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. आता मला तुम्हाला विचारायचे मंडपातल्या मंडळींना, आता मला उत्तर द्या. सावता महाराज पंढरपूरला गेलते का? देव सावता महाराजाकडे आले? माय कसं नाही वागा. देव सावता महाराजाला घरी येऊन दर्शन दिले रे बाबा. ओरिजिनल परमार्थ जर असेल ना, एवढी सवलत संसारात नाही. परमार्थातच सवलत आहे. जाग्यावर देव तुम्हाला दर्शन देतो, जाग्यावर. फक्त तुमची भावना पाहिजे. आणि तशी गोपाळांची देवावर जीव ओळून टाकायची तयारी होती. खरं सांगतो तुम्हाला, देव गोपाळाकडे यायचं कारण एकच आहे, गोपाळ देवाला सोडून घास खात नव्हती. घास भगवंताचा नामाचे चिंतन, राम कृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण, खाता जेविता नविसंभो. जेवताना सुद्धा देवाचं भजन करीत होते ते गोपाळ. देवाला सोडून घास खात नव्हते. आपलं कसं आहे बरं? आता आपलं जे देव आहे, खरं सांगा, देवाला निवत जाते. निवत आपला निवत कसा असते? बारीक चिपट्या एवढ्या, अशा बारीक, असे बारीक बारीक चिपटे केलेले, त्याच्यावर थोडासा भात, वरण, साधं, आणि बस. त्याला मीठ नको, काय मारुतीला शुगर आहे का? त्याला गोड नाही, काय नाही, काय नाही. आणि लेकराच्या हाताने निवड दाखवते. बरं तर बरं, नाही तर ते लेकर रस्त्यानं दाखवते येशीतच. आपलं काय देव काय की काय गोपाळाचा परमार्थ सांगू मी तुम्हाला. भगवंताचा एक बालमित्र होता पेंद्या. त्याची गाय येली, दही दूध झालं घरी, आणि त्यानं नवस केला होता, माझ्या घरी जर दही दूध झालं, दुग्ध झालं, तर मी देवाला सोडून, देवाला दिल्याशिवाय खाणार. उन्हाळा दिवस, चैत्र महिन्यातलं ऊन, रवी लावली आईनं, आणि माय म्हणजे वागा ताप माय, ऊन लागत नाही. बरं म्हणले माय. असं ताकाचा गिलास दिला, असा घोट घेतला त्या पेंद्यानं. घोट घेतल्यावर लक्षात आलं, मी नवस केला होता देवाला दिल्याशिवाय खाणार. बैमानी झाली भाऊ म्हणल्या, बैमानी झाली. थुकून टाका होता देवा दुधाचा अपमान, थुकून टाकता येणं. गिळून घ्यावा होता देवाचा अपमान. तसाच घोट धरलं राजवाड्याकडे पळायले. माय म्हणली, कुठं चाला? कुठं तर सांगा, कुठं यायला का? कुठं चाला? पळायला. उंच सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण नंदराजाच्या मांडीवर बसले होते. दरबार भरलेला. त्या पेंद्याची लगबग बघितली, पळापळी बघितली की भगवान मनातल्या मनात म्हणू लागले, हे काहीतरी आणलंय काहीकडे म्हणजे आपल्याला. लहान लेकरं सोडून खात नसतात. लहान लेकरं सोडून खा, मित्राला जातली त्याचं सोडून खा नाही. नंतर येतो. पेंद्या जेवढ्या वेगानं देवाकडे येऊ लागला, तितक्याच वेगानं देवही त्याच्याकडे जाऊ लागले.
परमार्थाचं सूत्रच आहे. कसं आहे, तुका म्हणे येथे पिशी तेथे तैसे असते. जितकी देवावर तुमची भावना असते ना, तितकीच देव तुमची किंमतही करतात. हे सूत्र आहे परमार्थाचं. जवळ गेले, मग दोघांची भेट झाली मुख्य द्वारात. भगवंत म्हणले काय? म्हणलं कुठे? तोंडात आहे. भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात विचार करू लागले, मी राजाचं लेकरू आहे, हे माझे सेवक आहेत, नोकर चाकर आहेत, यांच्या देखत जर मी ह्याचं गोष्ट खाल्लं तर ह्याला लोक मारतील. म्हणजे गोष्ट खाऊ खाल्लाच का देवाला म्हणून. बाजूला चल म्हणले, आपलं प्रेम लोकाला काय करणार आहे. दाराच्या आडवं नेलं भगवंतांना. आ करून तोंड उघडल्यावर उष्ट्या ताकाचा भोट पेंद्या देवाच्या तोंडामध्ये टाकायला. गवळीयाची ताक गोपाळ काटेनं ब्रश केलेला होता.